चला बापा मोरिया नवापूर अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. पहिला चेंडू अमर मात्रे सज्ज होते, ड्राईव्ह केले चेंडूला सिंगल साठी कासाम आणि न स्ट्राईक एंडला आता डावखुरा फलंदाज आलाय. मयूर आणि कासा म्हणजे जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक घेऊन अमर मात्रे सज्ज झालाय. तिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावर. ग्रुप ई मधून दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. तेजस 11 बापा मोरिया नवापूर. हो हो ऑप्शन जास्तच बाहेर आहे. अल्केश पाटील बंटी आमच्या दिशेने वळत आहेत, सांगतायत की वाईट चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय तोपर्यंत चेंडू निघून गेला सीमा रे का पार. चौकार, 4 धावा. यस डीजे थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ झाला, 6 धावा कासमच्या बॅट मधून चौकार आलाय आणि सुरुवात झाली. हो हो सुरेख चेंडू तेवढ्याच हलक्यात चेंडूला ड्राईव्ह केलं तोपर्यंत सिंगल रन. पहा 8 धावा धावफलकावर जिकडे 4 चेंडूचा खेळ झालाय आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. अमर मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा दिली गेले हलक्या हाताने. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पूर्ण. 9 धावा धावफलकावर पहिले षटक मार्गस्थ आहे, जिकडे 9 धावा धावफलकावर आहेत आणि कासाम आणि मयूर यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत बापा मोरिया नवापूर संघाकडून. ड्राईव्ह केला गॅप मधून चेंडू. हो हो विमल सिंग वॉटर फील्ड तोपर्यंत सिंगल रन. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 10 धावा धावफलकावरती आहेत बापा मोरिया नवापूरच्या. जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. नितेश पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या चेंडू ऑन साइडला दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा दुसरं षटक मार्गस्थ आहे, जिकडे 11 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत बाप्पा मोरिया नवापूर संघाची. हो हो नो चेंडू आहे, त्यामुळे 1 धाव धावफलकावर. 12 धावा धावफलकावर 1 चेंडूचा खेळ झालाय. हलक्याने वेगाने येतोय, फेकी नाही झाली तोपर्यंत 1 धाव धावफलकावर. 13 धावा धावफलकावर ते 2 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऑन साइडला दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वर. धावीने आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. इकडे बाजूला मयूर आणि कासा म्हणजे जोडी आहे. ड्राईव्ह केलाय, चेंडू केलाय आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला हादरा टीम बापा मोरिया नवापूर संघाला गॉन. डीजे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिला हादरा टीम बापा मोरिया नवापूर संघाला, जिकडे 14 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. नितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. चांगलं षटक आहे आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर फक्त या षटकामध्ये 5 धावा आल्या. हो हो दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 16 धावा धावफलकावर बापा मोरिया नवापूर संघाच्या. आतापर्यंत तेजस 11 संघासमोर. जाऊया ऐकूया डीजेला. राहुल पोलेकर नवीन गोलंदाज
गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला वेगाने येतोय. हो रन बिटवीन द विकेट पहा चांगली होती त्यामुळे एक धाव धावपलकावर. 17 धावा धावपलकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय जिकडे तिसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल फुलेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो सुरेख चेंडू काय जबरदस्त चेंडू होता. आधी होलकरला व्हीट करता करता अमर मात्रेला सुद्धा चेंडूने व्हीट केलंय. चेंडू जातोय वाईच्या रूपाने 1 धावेसाठी. 18 धावा धावपलकावरती आहेत जिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरा षटक मार्गस्थ पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटाफटका मारायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो रनिंग बिटवीन द विकेट पहा कशा प्रकारे होती. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल डिक्लेअर झोन मध्ये परंतु लुवार पद्धतीने चेंडू गेला होता. विमल सिंग जोपर्यंत चेंडू पर पोहोचतोय फेकी होईपर्यंत 2 धावा. 20 धावा धावपलकावर 3 चेंडूचा खेळ झाला. रनिंग बिटवीन द विकेट पहा. क्षेत्रक्षेत्रामध्ये या ठिकाणी बदल केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा कासाम होता. ज्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट होती वेगाने धावला होता. 21 धावा 21 रन. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेले. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 सीझन 4 आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. आणि या दुसऱ्या दिवसामध्ये ग्रुप ई मधून या दुसरा सामना जो आपल्या भेटीला आलाय तेजस 11 संघ तर समोर बापा मोरिया नवापूर. 22 लास्ट बॉल टू गो. मोठा फटका मारायचा प्रयत्न परत दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 23 धावा धावपलकावर. पहिला चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलंय. येतोय डॉट बॉल. हितेश भोईर शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आहे जिकडे आता पहिला चेंडू निर्धाव आलाय. सुरुवात चांगली आहे बघा. 23 धावा धावपलकावरती आहेत आतापर्यंत बापा नवापूर संघाच्या. पहिला चेंडू निर्धाव येतो. येणारे 5 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट होतं. कासा माउस स्ट्राईक. हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू ओढाला वेगाने फेकी. लॉसन कोरिया काय जबरदस्त फेकी होती. तोपर्यंत 1 धाव. 24 रन 24 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 4 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतोय येणारे कालवेल सांगेल. आधी यावेळेला स्ट्राईक नसणारा हितेश भोईर समोर पहिल्या 2 चेंडू मध्ये 1 धाव या षटकामध्ये आले. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला का तर येस प्रसन्न यावेळी चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. पहिल्या 3 चेंडू मध्ये 25 धावा धावपलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. हो ड्राईव्ह केल्या चेंडूला फेकी वेगवान होते तोपर्यंत सिंगल रन. सलामीसाठी आलेला कासामने आतापर्यंत एका चौकारासह चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. तब्बल 17 धावा आल्या आहेत कासामच्या बॅट मधून. आणि आमचे कॅप्टन मनवेलपाडा संघाचे सांगतायत मनीष गरत की पहिल्या गुरुदत्त संघामध्ये खेळायचा. पुन्हा एकदा 1 धावेसाठी शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे 27 धावा 27 रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटर जाऊन जागा बनेल. हो राहुल परदेशी काय बात आहे. ग्रेट वर्क. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 28 धावा धावपलकावरती आहेत आणि पाठलाग आहे 29 धावांचा. जाऊया ऐकूया डीजेला.
चला फिल्डिंग लावायची आहे. चला बापा मोरिया, घाई करायची आहे थोडी. येस, बाबूलाल नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर जिकडे पहिले षटक मार्गस्थ आहे, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बाजूला आहे राहुल पलेकर, तर नॉन स्ट्रायकरला नितेश पाटील. पाठलाग आहे 29 धावांचा. राहुल सेट, टार्गेट आहे 29चं. पहिला चेंडू ऑन साइडला दिशा दिली गेली. तोपर्यंत एक धावसंख्या 1 पूर्ण होते. एक चेंडूचा खेळ झालाय, जिकडे 1 धावा धावपलकावरती आणि पाठलाग आहे 29 धावांचा. बाबूलाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलं वेगाने वेगाने. हो, चांगली फिल्डिंग होती, परंतु फेकी थोडीशी उशिराने झाली. 2 चेंडूचा खेळ झालाय, 1 धावपलकावर. पुन्हा एकदा बाबूलाल सज्ज होतोय. हलक्या त्याने ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण. पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 धावा धावपलकार. पहिलं षटक मार्गस्थ आहे, जिकडे तेजस इलेव्हनचा संघ बापा मोरिया नावापूर संघा समोर गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनोलपाडा प्रीमियर लीग 2024 आजचा पहिला दिवस. हो, चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या पुन्हा एकदा 1 वर. 4 चेंडूचा खेळ झाला, जिकडे 3 धावा धावपलकावर. बाबूलाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. नितेश पाटील समोर बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला, फेकी वेगाने. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण. बघा, चांगलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पाठलाग करायचं 29चा फक्त 4 धावा आली. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. हो, सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, थोडासा बाहेर आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे पाठलाग आहे 29 धावांचा. 4 धावा धावपलकावर. तोपर्यंत जाऊया, ऐकूया डीजेला. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 4 धावा धावपलकावरती आहेत. 29 धावांचं पाठलाग आहे. चला बापा मोरया नवापूर, चला थोडीशी घाई करायचंय. येस, 4 धावा धावपलकावरती. कासाम नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने चेंडू अडवला, वेगाने येतोय. हो, तोपर्यंत 1 धावसंख्येवर 5 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, जिकडे 1 चेंडूचा खेळ झालाय. आता कासाम समोर राहुल पलेकर ड्राईव्ह केलाय चेंडूला वेगाने. हो, काय जबरदस्त एफर्ट आहे. चेंडू अडवलाय आणि फेकी केले, आणि त्या फेकीमुळे निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल आला गेलाय. चांगली फिल्डिंग पहा. आतापर्यंत थोडासा दबदबा बनवलाय बापा मोरिया नवापूर संघाने तेजस इलेव्हनवर. ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडूला, चेंडू अडवला, फेकी होईपर्यंत सिंगल रन. 6 धावा धावपलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. सुरुवात चांगली आहे बघा. 29चा पाठलाग करायचा, जिकडे आतापर्यंत विकेट जरूर आला नाही, परंतु चांगली गोलंदाजी करून दाखवले आतापर्यंत.
दोन्ही गोलंदाजांनी कासमने आतापर्यंत या पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. फायनली चौकार आलाय नितीश पाटीलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. हो, 2 खेळाडूंना भेदून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू टीजे. बघा पहिल्या 9 चेंडूवर पूर्णपणे दबदबा बनवला होता, परंतु त्या 2 चौकाराने ते प्रेशर जे बनवलं होतं ते पूर्णपणे नितीश पाटीलने या 2 चौकाराने दबाव आता बापा मोरिया नावापूर संघावर आलाय. पुन्हा एकदा कासम सज्ज होतोय, ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला, तोपर्यंत 1 धाव धावपलका, धावसंख्या 1 ने पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 15 धावा धावपलकावर आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मोहित तिवारी नवीन गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू, पहिला चेंडू बॅकफुट. हो, व्हाट अ क्रॅकिंग स्ट्रोक. वेट अँड वॉच जागा बनवली आणि त्या जागेला उत्तर आलं 4 धाब्यांमध्ये. थँक्यू. 3 चौकार आल्यात, क्या बात आहे. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत नितीश पाटीलने या मॅच मध्ये करून दाखवली. चौथा आला होता वन साइडला. ओहो, वेगाने पैकी चुकीच्या एंडला थ्रो झालाय. चांगली फिल्डिंग होती तिकडे, परंतु चुकीच्या एंडला थ्रो झाला होता. आपला डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. 19 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय. आणि आता 21 काय बनलंय, 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. मोहित पुन्हा एकदा नितीश पाटील समोर सज्ज होते. 10 चेंडू 10 धावा. हलक्या त्याने चेंडूला साईडला ड्राईव्ह केले, तोपर्यंत सिंगल रन. पहा, पहिले 2 षटकामध्ये दबदबा बनवला होता, तो दबाव बनवला होता, परंतु त्या नितीश पाटीलच्या 2 चौकाराने त्यानंतर या चौकाराने या मॅचला पूर्णपणे ऑन केले. त्याच्याकडून पुन्हा एकदा हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. 21 रन, 21 धावा धावपलकावर, जिकडे 4 चेंडूचा खेळ झालाय आणि बॉल टू बॉलच्या समीकरणला आनंद सोडलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय, ऑन साइडला दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 22 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. जमेची बाजू आतापर्यंत ठरले की दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. चला, इक्वेशन काय सोडलंय शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6-3.
सहा चेंडू 3 धाबा. फायनली राहुल पुलेकरच्या बॅट मधून सुद्धा चौकार आलाय. पहिला चेंडू टॅपच्या साईने चेंडूला ड्राईव्ह केले तोपर्यंत सिंगल रन. चला आशिष 11 कॅप्टन. आशिष 11 कॅप्टन. हो ड्राईव्ह केले चेंडूला. चेंडू अडवला. फेकी 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 थोडी उशिराने आली तोपर्यंत सिंगल रन. आशिष रावणी टॉस साठी यायचं आहे. ऐक्युशन काय आहे फक्त मला वाटतं एका धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धाव ची गरज आहे. ड्राईव्ह केले चेंडूला फेकी वेगाने होते. हो मॅच फिनिश. सामना जिंकलाय तेजस 11 संघाने.